welcome to Learn with Vaidi. Today's topic is type of textures in igneous rock. See, लास्ट लेक्चरला आपण बघितले की टेक्स्चर आपण कुठल्या फॅक्टरने डिफाइन करू शकतो, कुठले कुठले फॅक्टर आपण कन्सिडर करतो टेक्स्चर्स डिफाइन करताना. तो एकदा व्हिडिओ बघून घ्या. आणि देन नेक्स्ट टॉपिक इज टाइप ऑफ टेक्स्चर्स इन igneous rock. हे अंडरस्टँड करण्यासाठी तो हे बघणं थोडंफार गरजेचं आहे. ओके, देन टाइप ऑफ टेक्स्चर्स. लेट स्टार्ट विथ टाइप ऑफ टेक्स्चर्स. First type है equigranular textures, then second is inequigranular, then third is directive texture, and the fourth one is intergrowth and intergranular structure. Okay, the equigranular, inequigranular, directive, intergrowth structure and intergranular structure. सो आता फर्स्ट बघूया आपण इक्विग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स मीन्स काय. इक्विग्रॅन्युलर टेक्स्चर्स मीन्स काय की दिस मीन्स इक्विग्रॅन्युलर ऑल ग्रेन्स आर इक्वल. ओके, द सिम्पल मिनिंग मीन्स इक्विग्रॅन्युलर टेक्स्चर. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की रॉकमध्ये काय आहे की एखाद्या रॉकमध्ये काय आहे की रॉक कशाने बनला आहे तर नंबर्स ऑफ मिनरल्सने बनला आहे. ओके, मग ते सगळे मिनरलचे जर साईज इक्वल असेल तर ऑल मिनरल्सचे जर साईज इक्वल असेल तर त्याला तर तो रॉक इक्विग्रॅन्युलर टेक्स्चर शो करतो असं म्हटलं जातं. दिस मीन्स द most crystal in the rock are of the same size. Crystal is nothing but mineral. In igneous rock mostly this texture shown by granite and felsite. Okay, हे कोण फेल्साइट and granite rock mostly equigranular texture दाखवतं आणि त्यानुसार परत ग्रॅनाइटिक स्ट्रक्चर and felsitic स्ट्रक्चर असेही त्याला कॅटेगराइज केलं आहे. तर हे कशाच्या बेसवर केलं आहे परत एकदा ऐका की इक्विग्रॅन्युलर टेक्स्चर म्हणजे काय, रॉकमध्ये जे काही सगळे मिनरल्स आहेत त्यांचे सगळ्यांची साईज काय इक्वल आहे त्याला आपण इक्विग्रॅन्युलर टेक्स्चर शो करतोय असं म्हणतो. म्हणजे तो रॉक शोइंग द इक्विग्रॅन्युलर टेक्स्चर. मोस्टली ग्रॅनाइट अँड फेल्साइट अशा प्रकारचे टेक्स्चर्स दाखवतात आणि त्या बेसवर परत त्याचे दोन टाईप केलेले आहेत, दॅट इज ग्रॅनाइटिक टेक्स्चर्स अँड फेल्सायटिक टेक्स्चर्स. ओके, मग त्या ग्रॅनाइटिक टेक्स्चर आणि फेल्सायटिक टेक्स्चर्स म्हणजे काय, तुम्ही जेव्हा मेगास्कोपिकली ग्रॅनाइट रॉक बघता तेव्हा सगळे ऑल ग्रेन तुम्हाला इक्वल साईज दिसतात, त्याला ग्रॅनाइटिक टेक्स्चर्स म्हणतात. आणि सगळे ग्रेन्स फाईन असतात पण ऑल साईज इक्वल असते आणि आपण अंडर मायक्रोस्कोप खाली बघतो त्याला फेल्सायटिक टेक्स्चर्स असं म्हटलं जातं. एवढाच त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. तर ग्रेन साईज कसं आहे, कोर्स आणि मीडियम असतो ग्रॅनाइटिक टेक्स्चर्समध्ये आणि ग्रेन साईज व्हेट्रल सबव्हेट्रल आउटलाईन असते. म्हणजे शेप प्रॉपर असतोच आणि साईज कोर्स आणि मीडियम असते आणि इक्वल्स असतात. म्हणजे कोर्स असतील किंवा मीडियम ग्रेन असतील. आणि समजा ऑल ग्रेन फाईन साईज आहे आणि शेप प्रॉपर आहे सगळ्यांचा तर त्याला फेल्सायटिक टेक्स्चर्स असं म्हटलं जातं. तर एवढाच डिफरन्स आहे ग्रॅनाइटिक टेक्स्चर्स अँड फेल्सायटिक स्ट्रक्चरमध्ये. ग्रेन साईज इक्वल पण फाईन आहेत, ग्रेन साईज इक्वल पण ते कोर्स आणि मीडियम आहेत. ओके, दॅट इज ग्रॅनाइटिक टेक्स्चर्स, फेल्साइटिक टेक्स्चर. दिस बोथ आर द टाइप ऑफ इक्विग्रॅन्युलर टेक्स्चर. दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ igneous this is the first type of structure in igneous rock, that is equigranular textures. Mostly granite rock equigranular textures show कर. आता नेक्स्ट टेक्स्चर आहे इनइक्विग्रॅन्युलर टेक्स्चर. द रॉक शो आत्ताच आपण बघितलं इक्विग्रॅन्युलर म्हणजे ऑल ग्रेन्स आर इक्वल. इनइक्विग्रॅन्युलर म्हणजे त्याच्या अपोजिट की ऑल ग्रेन्स एका मिनरलमध्ये मिनरल्स आहेत रॉकमध्ये म्हणजे सगळ्यांची साईज इक्वल नाही आहे, सगळे वेगवेगळ्या साईजचे आहेत. म्हणजे एक टाईपचं मिनरल एकाच साईजमध्ये अवेलेबल आहे, दुसऱ्या टाईपचं मिनरल हा दुसऱ्या साईजमध्ये आहे, दॅट इज इनइक्विग्रॅन्युलर टेक्स्चर. मग त्याचे परत टाईप आहेत पॉर्फेरेटिक टेक्स्चर्स अँड पॉयक्युलेटिक टेक्स्चर. डेफिनेशनमध्ये द रॉक शो दिस टाईप ऑफ टेक्स्चर when all constitute minerals show marked difference in their grain size. This means the crystals are of different size. Some are large, some are small. Two examples of inequigranular textures are फॉर्फेरेटिक टेक्स्चर्स अँड पॉयक्युलेटिक टेक्स्चर. हे त्याचे एक्झाम्पल नाही आपण टाईप म्हणूया. फॉर्फेरेटिक टेक्स्चर अँड पॉयक्युलेटिक टेक्स्चर हे कोणाचे टाईप आहेत, इनइक्विग्रॅन्युलर टेक्स्चर्स. इनइक्विग्रॅन्युलर टेक्स्चर म्हणजे हा रॉक आहे त्याच्यातले काही ग्रेन कोर्स आहेत, काही ग्रेन्स काही आहेत फाईन आहेत, म्हणजे सगळे काही इक्वल साईजचे नाही आहेत. दॅट इज सो दिस रॉक इज शोइंग इनइक्विग्रॅन्युलर टेक्स्चर्स आणि ह्याचे टाईप आहेत फॉर्फेरेटिक टेक्स्चर्स अँड पॉयक्युलेटिक टेक्स्चर्स. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया पॉर्फेरेटिक टेक्स्चर्स. आता पॉर्फेरेटिक टेक्स्चरची डेफिनेशन आहे द लार्ज क्रिस्टल एम्बेडेड इन ग्राउंड मास कॉल्ड ॲज पॉर्फेरेटिक टेक्स्चर अँड लार्ज क्रिस्टल नोन ॲज फेनोक्रिस अँड फाईन ग्रेन बॅकग्राऊंड नोन ॲज ग्राउंड मास. आता एकदा परत नीट अंडरस्टँड करा की म्हणजे हे अंडर मायक्रोस्कोप जी डायग्राम आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल, हा लार्ज ग्रेन आहे आणि ही जे आहे हे सगळे फाईन ग्रेन्स आहेत. मेगास्कोपिकली सुद्धा तुम्ही एखादा रॉक बघितलात
जर पॉर्फिरिटिक ग्रॅनाइट बघितला तर तुम्हाला दिसेल की लार्ज ग्रेन्स आहेत आणि त्याच्या भोवती सगळ्या फाईन ग्रेन्स आहेत. या फाईन ग्रेनला आपण ग्राउंड मास म्हणतो, लार्ज ग्रेनला आपण फेनोक्रिस्ट असं म्हणतो. मग हा फेनोक्रिस्ट कशात एम्बेडेड आहे, तर या फाईन ग्रेनमध्ये, या ग्राउंड मासमध्ये. म्हणून याची डेफिनेशन आहे की लार्ज क्रिस्टल एम्बेडेड इन अ ग्राउंड मास कॉल एज पॉर्फिरिटिक टेक्स्चर. ओके, आता हे टेक्स्चर कसं काय डेव्हलप होतं, तर हे टेक्स्चर बेसिकली कसं डेव्हलप होतं त्याचे बेसिकली त्याचे 3 रिझन्स पण आहेत. पहिले रिझन्स तुम्हाला माहिती आहे की जेव्हा क्रिस्टलायझेशन प्रोसेस होते आणि जेव्हा सरफेसवर मॅग्मा येतो आणि कूलिंग प्रोसेस होते, त्या कूलिंग प्रोसेस कशी असते, फास्ट असते आणि जे काही ग्रेन्स असतात ते स्मॉल होतात. आणि जेव्हा बिलो कूलिंग प्रोसेस होते तेव्हा ती स्लो असते आणि ग्रेन्स काय होतात, लार्ज होतात. आणि हा लार्ज ग्रेन तसा सरफेसवर आला आणि या फाईन ग्रेनमध्ये जर या फाईन ग्रेनच्या मिनरल्समध्ये कंबाईन झाला आणि जर रॉक फॉर्म झाला तर अशा प्रकारचं टेक्स्चर डेव्हलप होतं. हे एक रिझन झालं, म्हणजे चेंज इन फिजिओकेमिकल कंडिशन. ओके, आणि सेकंड काय की इनसोल्युबिलिटी, म्हणजे जेव्हा मॅग्मा तयार होतो तेव्हा आधीचंच रॉक मेल्ट होतो, जिथे असलेला रॉक त्या सिच्युएशनला तिथे असलेला रॉक मेल्ट होतो. पण त्या जर रॉकमध्ये काही इनसोल्युबल सबस्टन्स असतील, इनसोल्युबल मिनरल असतील आणि ते जर न्यू मॅग्मा जनरेट होताना किंवा क्रिस्टलाइज होताना जर सोल्युबल झाले नाहीत तसेच राहिले तर ते पण परत फाईन ग्रेनमध्ये जाऊन एम्बेडेड होतात आणि पॉर्फिरिटिक टेक्स्चर डेव्हलप होतो. ही सेकंड कंडिशन झाली, इनसोल्युबिलिटी अँड फिजिओकेमिकल कंडिशन. आणि तिसरी कंडिशन काय की ही मॅग्मा, हा जो मॅग्मा आहे जो क्रिस्टलायझेशन होत असताना ह्याच्यामध्ये एकच मोलिक्यूल खूप प्रमाणात आहे, एकाच प्रकारचा मोलिक्यूल खूप प्रमाणात आहे. आणि तर मग तो मोलिक्यूल काय होतो, कंबाईन होत जातो आणि त्याच्यापासून लार्ज क्रिस्टल डेव्हलप होतं आणि मग तो परत एम्बेडेड होतो अदर फाईन मिनरल्समध्ये आणि मग अशा प्रकारचे टेक्स्चर्स डेव्हलप होतो. सो दॅट इज पॉर्फिरिटिक टेक्स्चर. बेसिक डेफिनेशन लक्षात ठेवायचे की लार्ज क्रिस्टल एम्बेडेड इन ग्राउंड मास कॉल एज पॉर्फिरिटिक टेक्स्चर्स अँड लार्ज क्रिस्टल नोन ॲज फेनोक्रिस्ट अँड फाईन ग्रेन बॅकग्राउंड नोन ॲज ग्राउंड मास. ओके, ह्याचे मेन 3 रिझन्स आहेत, इनसोल्युबिलिटी, फिजिओकेमिकल कंडिशन्स अँड इनसोल्युबिलिटी, फिजिओकेमिकल कंडिशन, हे काही आहेत त्याचे रिझन्स आहेत. ओके, तो लार्ज क्रिस्टल एम्बेडेड इन द ग्राउंड मास दॅट इज मीन बाय द पॉर्फिरिटिक टेक्स्चर. 3 रिझन्स आहेत मोस्टली, फास्ट फिजिओकेमिकल कंडिशन्स आणि टेम्परेचर चेंज होते त्यामुळे फाईन अँड लार्ज ग्रेन, इनसोल्युबिलिटी, आधीचे जे काही फ्रॅगमेंट्स आहेत ते इनसोल्युबल्स आहेत, ते ड्युरिंग क्रिस्टलायझेशन सोल्युबल झाले नाही किंवा मोलिक्युलर कॉन्सन्ट्रेशन हाय मॅग्मामध्ये, एखाद्या मिनरल फॉर्मेशनसाठी जे लागणारे मोलिक्युल्स आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर मग त्या प्रकारच्या मिनरलचं लार्ज क्रिस्टल फॉर्म होतो. सो त्याच्यामुळे पॉर्फिरिटिक टेक्स्चर्स काय होतं, डेव्हलप होतं. हे मेन रिझन्स आहे पॉर्फिरिटिक टेक्स्चर्स डेव्हलप व्हायचे. ओके, आता पॉर्फिरिक टेक्स्चर्सचे परत क्लासिफिकेशन आहे, मेगा पॉर्फिरिटिक अँड मायक्रो पॉर्फिरिटिक. हे क्लासिफिकेशन पण परत फेनोक्रिस्टच्या साईजवर केलं आहे. फेनोक्रिस्ट म्हणजे काय, जो लार्ज क्रिस्टल आहे, जर तो खूपच लार्ज आहे तर मेगा पॉर्फिरिटिक, आणि मायक्रो पॉर्फिरिटिक म्हणजे क्रिस्टल लार्ज आहे पण खूप प्रमाणात लार्ज नाही आहे, पण त्याचा जो बॅकग्राऊंड आहे, फाईन ग्रेनचा जो काही बॅकग्राऊंड आहे त्याच्यापेक्षा तरी तो काय आहे, लार्ज आहे, तेव्हा काय केलं जातं, याला मायक्रो पॉर्फिरिटिक म्हटलं जातं आणि खूप लार्ज दॅट इज मेगा पॉर्फिरिटिक असं म्हटलं. त्याचे 2 एक्झाम्पल, याचे हे 2 टाईप्स आहेत, मेगा पॉर्फिरिटिक अँड मायक्रो पॉर्फिरिटिक. आता आपण नेक्स्ट बघूया पॉयक्लिटिक स्ट्रक्चर. पॉयक्लिटिक स्ट्रक्चर पण इनइक्विग्रॅन्युलरचं टाईप आहे आणि ह्याच्यामध्ये पण लार्ज ग्रेन आणि स्मॉल ग्रेन आहे. पण आता ह्याचा एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे पॉयक्लिटिक आणि पॉर्फिरिटिकचा, दोघांमध्ये पण स्मॉल ग्रेन असणार आहे, लार्ज ग्रेन असणार आहे. त्याचा बेसिक डिफरन्स हा बघा की ही डायग्राम बघितल्यावरच डिफरन्स कळेल. मग आपण हे बघूया काय त्याचं डेफिनेशन्स बघूया. इथे बघा, हा लार्ज ग्रेन आहे, त्यांनी काय केलं आहे, ट्रॅप केले फाईन ग्रेनला. काय केलं आहे, फाईन ग्रेन्स मिनरल्स आहेत त्यांना काय केलं आहे, ट्रॅप केलेलं आहे, म्हणजे एक इन्क्लोज झाले आहेत फाईन ग्रेन बिटवीन द लार्ज ग्रेन. दॅट इज पॉयक्लिटिक स्ट्रक्चर. ओके, Phyclitic structure, it is characterized by with the presence of fine grain crystal within the body of large size crystal. Its example is cyanide, monzonite, peridotite. In simple language, small crystal of one mineral are enclosed inside of large crystal of another mineral. It's look like small grain tap inside a big grain. As a best example आहे peridotite. याच्यामध्ये small crystal असतो olivine. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे पेरिडोडाईट. स्मॉल क्रिस्टल असतो ऑलिव्हिन, लार्ज क्रिस्टल असतो ह्याचा पॅरोक्झिन. आता मग पॉयक्लिटिक स्ट्रक्चर पण जसं पॉर्फिरिटिक स्ट्रक्चर मेनी रिझन्समुळे डेव्हलप होतं तसं पॉयक्लिटिक स्ट्रक्चर पण सम कंडिशन्समुळे जे होतं त्याच्यामध्ये फक्त एकच कंडिशन असते की फिजिओकेमिकल कंडिशन, म्हणजे कूलिंग रेट स्लो झाला आहे, कूलिंग रेट फास्ट झाला आहे आणि त्याच्यामुळे लार्ज ग्रेन डेव्हलप झाले आहेत आणि स्मॉल ग्रेन डेव्हलप झाले आणि अशा सिच्युएशनला पॉयक्लिटिक स्ट्रक्चर्स डेव्हलप होतं.
आता नेक्स्ट आहे डायरेक्टिव्ह टेक्स्चर. आता हे डायरेक्टिव्ह टेक्स्चर्स मीन्स काय, इथे बघा मी ऑलरेडी एक मिनरल एका पॅटर्नमध्ये अरेंज झाले तसं दाखवलं आहे. मग काय होतं डायरेक्टिव्ह टेक्स्चर्समध्ये, तुम्हाला माहिती आहे की मॅग्मा सरफेसवर आल्यावर कूलिंग प्रोसेस स्टार्ट करतो आणि मध्ये मिनरल फॉर्म होतात. पण जेव्हा मिनरल कंबाईन होत असतात तेव्हा ते रॉकमध्ये अरेंज होतात, जो काही मॅग्माचा डायरेक्शन फ्लो असतो त्यानुसार. म्हणजे मॅग्मा जर ह्या डिरेक्शनने फ्लो होत असेल तर मिनरल ह्या डिरेक्शनने काय होतात, अरेंज होतात. आणि तशा प्रकारे जर स्ट्रक्चर दिसलं तर त्याला डायरेक्टिव्ह टेक्स्चर्स असं म्हटलं जातं. इट शोईंग फ्लो ऑफ मॅग्मा ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ रॉक नोन ॲज डायरेक्टिव्ह स्ट्रक्चर्स. दिस मिनरल ऑफन लाईन अप इन द सम डायरेक्शन. एक्झाम्पल इज ट्रॅकाइट अँड ट्रॅकोटाईट टेक्स्चर. हे त्याचे एक्झाम्पल आहे. ट्रॅकॅटिक टेक्स्चर म्हणजे काय, लॉंग क्रिस्टल लाईक फेल्सपार लाईन अप ड्यू टू मॅग्मा फ्लो. अँड ट्रॅकोटाईट टेक्स्चर्स बेसिकली सिमिलर टू द ट्रॅकाइट, पण हे सिंथेटिक रॉकमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ओके, सो ट्रॅकॅटिक टेक्स्चर अँड ट्रॅकोटाईट टेक्स्चर हे त्याचे टाईप आहेत. बेसिकली जो हे डीप स्टडीजसाठी अभ्यास करतो तेव्हा हे टाईप्स म्हणजे प्रत्येक टेक्स्चरचे टाईप तुम्ही डीप स्टडीसाठी कन्सिडर करा. फॉर BSc अँड इंजिनिअरिंग स्टुडंट तुम्ही डायरेक्टिव्ह टेक्स्चरची डेफिनेशन, पॉरफेरेटिकची डेफिनेशन, पॉयक्युलेटिकची डेफिनेशन लिहिलं तरी तितकंही सफिशियंट आहे. ओके, अँड देन नेक्स्ट आहे इंटरग्रोथ टेक्स्चर्स. ओके, आता इंटरग्रोथ टेक्स्चर्स म्हणजे काय, जेव्हा मॅग्मा क्रिस्टलाइज होत असतो आणि त्याच्यापासून मिनरल फॉर्म होत असतात तेव्हा दोन मिनरल एकत्र क्रिस्टलाइज होतात कमी स्पेस, स्मॉल स्पेसमध्ये, तेव्हा ते एकमेकांमध्ये गुरफटून ग्रो होतात असं म्हणू. त्याला इंटरग्रोथ टेक्स्चर असे म्हणतात. दिस हॅपन when two mineral grow together at the same time in small space, so they mix and fit into each other, आणि त्याला आपण इंटरग्रोथ टेक्स्चर्स असं म्हणतो. त्याचे परत टाईप आहेत, ग्राफिक टेक्स्चर अँड ग्रॅनोफायरिक टेक्स्चर्स. पण जे खाली एक डायग्राम बघा की आपण अंडर मायक्रोस्कोपला खूप वेळा असं दिसतं की ते ॲसिक्युलर फॉर्मवाले मिनरल आहेत, पण ते ह्या लार्ज ग्रेनमधनं पण बाहेर येताना असे आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारचे काहीतरी आपल्या अंडर मायक्रोस्कोप टेक्स्चर दिसतं आणि मग त्याला आपण इंटरग्रोथ टेक्स्चर असं म्हणू. ग्राफिक टेक्स्चर लुक लाईक ॲनिशियन रायटिंग, क्वार्ट्स अँड फेल्सपार्स इंटरग्रोथ. एक्झाम्पल इज ग्राफिक ग्रॅनाइट. ग्रॅनोफायरिक टेक्स्चर सिमिलर टू ग्राफिक बट मोर फाईन अँड कॉमन इन ग्रॅनाइट. ओके, अशा प्रकारे इंटरग्रोथ टेक्स्चर्स आहे. इंटरग्रोथ टेक्स्चर्स आपण आता सगळे टेक्स्चर बघितले, इक्विग्रॅन्युलर, इनइक्विग्रॅन्युलर बघितले, डायरेक्टिव्ह टेक्स्चर्स बघितले आणि इंटरग्रोथ टेक्स्चर्स बघितलं. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर विथ युअर फ्रेंड. दिस व्हिडिओ इज व्हेरी हेल्पफुल who are studying in BSc and engineering, civil engineering, and who opt geology as an optional subject. Thank you. Please like, subscribe and share.